नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड, तेव्हाच मिळेल मोफत प्रवास। ज्या लोकांचे हे कार्ड बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घेणे गरजेचे आहे। चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, या योजनेचा 75 वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे, परंतु 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एसटी कडून सवलत देण्यात येते। 65 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे। महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबांचे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे। ग्रामीण भागात एसटी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो। सर्वांच्या सुखादुःखाच्या क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एसटीला सर्वसामान्याची लाल परी असे नाव दिले आहे। स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्या खूप मोठी वाढली आहे। त्यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात। राज्य शासनाने 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एसटीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे। या योजनेचा 75 वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे, परंतु 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एसटी कडून सवलत देण्यात येते। 65 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे। महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे। मित्रांनो, सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे। काही प्रवासी खोटे कागदपत्रे सादर करून एसटीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात असे आढळून आले आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहे। मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड काढू शकता। मित्रांनो, स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे। यापुढे ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एसटीचा प्रवास सुविधेचा लाभ मिळणे अवघड होणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी 31 जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या। हे कार्ड काढणे खूप सोपे असून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या जवळच्या एसटी महामंडळामध्ये भेट देऊन तुम्ही हे कार्ड काढू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे आवश्यक राहणार आहे? खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करत असल्याचं आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांचे आवाहन केले आहे। जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घेणे गरजेचे आहे। 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना किंवा पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतीही एक ओळखपत्र दाखवल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट घेऊन तुम्ही मोफत प्रवास काढू शकता। तर तुम्ही तिकीट देऊन मोफत प्रवास करू शकता। केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेले कोणतेही कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासांचा लाभ घेऊ शकता। त्यासाठी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।